नमस्कार मंडळी. उन्हाची चाहूल लागायला लागली की सर्वात प्रथम आठवते ते थंडगार माठातील पाणी. आणि फ्रीजपेक्षा कधीही माठातील थंडगार पाणी आरोग्यासाठी देखील उत्तमच. माठ नवीन असो किंवा जुना, तो वापरण्यापूर्वी काही गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे अजिबात पाण्याला माचकटाचा वास देखील येणार नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता जो मी ह्या ठिकाणी काळ्या रंगाचा माठ घेतलेला आहे तो माझा जुनाच आहे. आता माठ नवीन असो किंवा जुना, मी सांगितलेल्या संपूर्ण गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजिबात पाण्याला माचकटाचा वास देखील येणार नाही. सर्वात प्रथम माठ लाल घ्यावा का काळा? तर काळ्या माठातील पाणी हे लाल माठाच्या तुलनेने खूप थंड होते, म्हणूनच कधीही माठ घेताना काळ्या रंगाचाच घ्यावा. काळी माती कातळापासून म्हणजेच काळ्या दगडापासून बनलेली असते आणि काळा दगड खूप थंडगार असल्यामुळे त्यापासून बनवलेल्या माठातील पाणी देखील खूप थंडगार असे होते. आमच्याकडे माठ खरेदी करतानाच त्यामध्ये पाणी घालून तो व्यवस्थित तपासून दिला जातो. माठ खरेदी करताना आतील बाजूस तो थोडासा खडबडीत असा असायला हवा. समजा माठ आतील बाजूस खडबडीत नसेल तर समजायचं मातीमध्ये POP किंवा सिमेंट मिक्स केलेला असेल. आणि POP किंवा सिमेंट मातीमध्ये मिक्स करून माठ बनवलेला असेल तर त्यामध्ये हवं तसं अजिबात थंडगार पाणी होणार नाही. सुरुवातीला आपण माठ 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने अशा प्रकारे धुवून घेऊयात. माठामध्ये थंडगार पाणी होण्यासाठी माठाची सर्व छिद्रे ओपन होणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आता माठाची छिद्रे कशी ओपन करायची ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तारेची घासणी, कोणतेही लिक्विड, साबण किंवा पावडर न वापरता प्लॅस्टिकच्या घासणीवरती किंवा नारळाच्या काथ्यावरती 1 ते 2 चमचा मीठ घेऊन माठाच्या आतील आणि बाहेरील बाजूस हलक्या हाताने हा माठ स्वच्छ आपण घासून घेऊयात. खूप जास्त जोर लावून अजिबात माठ घासू नये. मिठाने अशा प्रकारे माठ हलकासा घासून घेतल्यामुळे माठाला जो माचकटाचा वास येतो तो देखील पूर्णपणे कमी होईल आणि माठाची छिद्रे देखील ओपन होतात आणि त्यामुळे माठातील पाणी देखील खूप थंडगार होण्यास मदत होते. आतील आणि बाहेरील बाजूस छान मीठ घासून झाल्यानंतर आता आपण हा माठ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. माठातील थंडगार पाणी प्यायले ना तर तहान देखील कमी होते, परंतु त्या तुलनेने फ्रीजमधील पाणी पिलं ना तर ते आरोग्यासाठी चांगलं तरी नाहीच आणि हवी तशी अजिबात तहान देखील फ्रीजच्या पाण्याने कमी होत नाही. प्रत्येक वर्षी माठ नवीन असो किंवा जुना, तो वापरण्यापूर्वी मी सांगितलेलं सर्व स्टेप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता काही महिलांचे प्रश्न असतात की माठातील पाण्याला माचकटाचा वास येतो, हवं तसं पाणी आमच्या माठामध्ये थंडगार होत नाही. मी सांगितल्याप्रमाणे माठ वापरण्यापूर्वी ह्या ट्रिक तुम्ही फॉलो केल्या ना तर अजिबात माठाला कधी देखील माचकटाचा वास देखील येणार नाही आणि माठातील पाणी थंडगार फ्रीजपेक्षा जास्त होईल. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने माठ धुवून घेतल्यानंतर हा माठ आपण एकदा सरळ आणि उलटा अशा प्रकारे कडकडीत उन्हामध्ये छान सुकवून घेऊयात. उन्हामध्ये माठ सुकवून घेतल्यामुळे माठातील जी शिल्लक राहिलेली छिद्रे आहेत ना ती देखील पूर्णपणे ओपन होण्यास मदत होईल. आता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हा माठ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर हलकासा गॅसवरती चहूबाजूने गरम करून घेतला तरीही चालेल. आता ज्या पद्धतीने तुम्हाला माठ सुकवायचा आहे ना त्या पद्धतीने तुम्ही हा माठ सुकवून घेऊ शकता. तर तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या ठिकाणी मी 2 पद्धतीने हा माठ सुकवून दाखवणार आहे. पहिली पद्धत म्हणजे उन्हामध्ये सुकवून घ्यायची आणि दुसरी पद्धत म्हणजे हा मॅट चहूबाजूने हलकासा गॅसवरती गरम करून घ्यावा. गॅसची आच मोठी करून नळाची बाजू गॅसवरती न आणता बाकीच्या चहूबाजूने आपण फिरवून अशा प्रकारे हा माठ गरम करून घेऊयात. मीठ आणि उन्हामध्ये किंवा गॅसवरती माठ अशा प्रकारे गरम करून घेतल्यामुळे माठाची सर्व छिद्रे ओपन होतात आणि त्यामुळे पाणी देखील खूप थंडगार होते. आता माठ हा सुकल्यानंतर आपण 2 ते 3 वेळा पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. माठाच्या आतील बाजूस काळी माती लागली असेल तर स्वच्छ पाण्याने माठ धुवून घेतल्यामुळे पूर्णपणे ती माती देखील निघून जाते.
आता 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने माठ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पूर्ण आता आपण माठात पाणी भरून घेऊयात. माठामध्ये पाणी भरून घेतल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 1 दिवस आपण असाच माठ बाजूला ठेवून घेणार आहोत. माठ जेव्हा आपण उन्हामध्ये किंवा गॅसवरती गरम करून घेतो तेव्हा त्यामध्ये लगेच पिण्यायोग्य पाणी न भरता रेग्युलर साधे पाणी भरूनच 1 दिवस हा माठ बाजूला ठेवावा. असं केल्यामुळे माठाला अजिबात माठकट असा वास देखील येणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी देखील छान माठामध्ये जिरपलं जाईल. तुम्हाला पाहूनच कळालं असेल काठापर्यंत हा माठ छान पाण्याने भरलेला आहे. आता त्यावरती झाकण ठेवून फक्त एका दिवसासाठी आपण हा बाजूला ठेवून घेऊयात. दुसऱ्या दिवशी पहा काठापर्यंत हा माठ आपण पाण्याने भरून घेतलेला होता, परंतु त्यातील पाणी कमी झालेलं दिसत आहे. म्हणजेच आपला माठ छान जिरपलेला आहे. जेवढा माठ जास्त जिरपेल तेवढं माठातील पाणी थंडगार असं होतं. पाणी माठामध्ये रात्री भरल्यानंतर सकाळी अजिबात ते जिरपलं नसेल तर समजायचं माठ तयार करताना त्यामध्ये POP किंवा सिमेंट मिक्स केलेलं आहे आणि हे दोन्ही पदार्थ वापरून माठ तयार केलेला असेल तर हवं तसं माठामध्ये थंडगार पाणी देखील होणार नाही. आता हे माठातील पाणी ओतून घेऊन पुन्हा एकदा आपण 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने हा माठ धुवून घेऊयात. माठ धुवून घेताना आतून थोडासा तो चोळून घ्यावा, जेणेकरून काही मातकट वास असेल ना तो देखील माठाचा पूर्णपणे निघाला जाईल. आता काही महिला म्हणतात आम्ही महिना झाला माठ वापरतोय तरी देखील माठातील पाण्याला मातकट असा वास येतो. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदा माठ हा पिण्यायोग्य पाण्यासाठी करून ठेवला ना तर अजिबात पाण्याला मातकट असा वास येणार नाही. स्वच्छ पाण्याने आता पुन्हा एकदा आपण माठ धुवून घेतलेला आहे. चला तर त्यामध्ये आता आपण पिण्यायोग्य पाणी भरून घेऊयात. आता आपण व्हिडिओमध्ये जो माठ पाहत आहोत ना तो मी 5 वर्ष झालं वापरते. अजिबात ह्या माठातील पाण्याला मातकट असा वास देखील येत नाही आणि फ्रीजपेक्षा खूप थंडगार असं पाणी होते. अजिबात फ्रीजमध्ये आम्ही एकही बॉटल ठेवत देखील नाही. मीठ लावल्यामुळे उन्हामध्ये किंवा गॅसवरती माठ गरम करून घेतल्यामुळे माठातील सर्व छिद्रे ओपन होतात आणि छिद्रे ओपन झाल्यामुळे माठातील पाणी देखील खूप थंडगार असे होते. एखादं सुती कापड हलकंसं ओलसर करून ते माठावरती अशा प्रकारे गुंडाळून घ्यावं आणि जसजसं कापड कोरडं होईल ना तसतसं कापडावरती पाणी घालावं. असं केल्यामुळे माठातील पाणी देखील खूप थंडगार असे राहते. कापड ओलसर असल्यामुळे आपोआपच माठ देखील खूप थंडगार असं होतो आणि त्यामुळे माठातील पाणी देखील खूप थंडगार असे होते. आता हा माठाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.